नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवूया पास्ता। त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवले, त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, थोडं मीठ टाकणार आहे आणि तेल टाकणार आहे। तेलाने काय होतं की पास्ता सुटसुटीत होतो। आता पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये पास्ता घालून घ्यायचा आहे। पास्ता आपला शिजतोय तोपर्यंत मी इथे चॉपरने चॉप केले आहे टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची, त्यामध्ये लसूण आणि अद्रक देखील टाकलेला आहे। आता इथे आपला पास्ता शिजलेला आहे, त्याच्यामध्ये तो आपण गाळून घ्यायचा आहे पाणी आणि थोडंसं थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आता तीच कढई मी इथे गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा मस्त असा भाजून घ्यायचा आहे। छान असा कांदा भाजला की त्यामध्ये ही शिमला मिरची, अद्रक आणि लसूण जे आपण चॉप केलं होतं चॉपरने, ते टाकून घेऊयात। ते देखील छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे। ते भाजलं की त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। आता इथे मी दोन तीन छोटे कांदे होते म्हणून 2-3 घेतलेले आहे। शिमला मिरची 1 घेतली होती आणि टोमॅटो 2-3 घेतलेले आहेत। बघू शकता अशा पद्धतीने आता मस्त अशा आपण ते देखील भाजून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं आणि बेसिक मसाले टाकायचे आहे। लाल मिर्च पावडर टाकलेली आहे, हळद आणि थोडासा घरगुती मसाला टाकला आहे। आता ह्याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। आता त्यानंतर मी इथे पास्ता टाकलेला आहे। पास्ता टाकून देखील मस्त असं हलवून घ्यायचं आहे भाजून। त्यानंतर बघू शकता किती मस्त आपला पास्ता दिसतो आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं टोमॅटो केचप घातलेला आहे, दुसरे कुठलेही सॉस घातलेले नाही आहेत। टोमॅटो केचपनी स्वाद खूप छान लागतो। आता छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर त्याच्यावरती टाकायची आहे। आता बघू शकता किती छान असा मस्त आपला पास्ता बनवून तयार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बाय।